माझ्या मुलाची सुपारी दिली, वडिलांचा गंभीर आरोप. खंडाळा घाटात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली. दिनांक 4 ऑगस्ट रोजी खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील 70 माळ परिसरात एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. चेहऱ्याचा मोठा भाग खराब झाल्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले होते. दरम्यान पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू ठेवला होता. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख मंगेश अर्जुन मनवर, राहणार सिद्धार्थनगर, हिंगोली अशी पटली. आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी खंडाळा पोलिसांच्या उपस्थितीत पुसद शहरातील मोठ्या जवळील दफनभूमीतून मृतदेह बाहेर काढून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी मृतकाचे वडील अर्जुन मनवर यांनी आपल्या मुलाची हत्या झाल्याचा तसेच सुपारी देऊन हत्या करण्यात आली असा आरोप केला. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास खंडाळा पोलीस करत असून तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. अर्जुन रामभाऊ मनवर, राहणार सिद्धार्थनगर, डुडुरी तालुका काय येते? तालुका जिल्हा शेती. जिल्हा कोणता येते तुम्हाला? जिल्हा इंग्लिश झाला होता, पहिले होता, पहिले परत होता. तुमच्या मुलाचं पूर्ण नाव सांगा. मंगेश पूर्ण नाव? मंगेश अर्जुन मनवर. अच्छा, तो मिसिंग असल्याची तक्रार तुम्ही नोंदवली होती का? हो, नोंदवली होती हिंगोली शहरात. हिंगोली शहरात हो. कधी नोंदवली होती? परवा दिवशी. परवाच्या दिवशी. मुलगा परवा दिवशी हरपली म्हणून तक्रार दिली. काल मी पाया गेले पण वॉशिंग पता लागला, ही लावलेली भेटली म्हणजे ग्रुपमध्ये फोटो आहे. म्हणजे एक मुस्लिम समाजाचा माणूस होता. भैया म्हणी तुम जाके कन्फर्म जाके दाखव म्हणे खंडाळा घाट पे पोलीस स्टेशन मी. मग मी तिथून बायको, मी माझा मेवणा आम्ही आलो. तर गेलो, तिथे गेले की मग मी कन्फर्म केलं. चपल्या बिपल्या आहेत, कपडे पाहिले, तेच कपडे आहेत. पाहायचं काम नाही. कपड्याच्या आधारावरून तुम्ही तुमचा मुलगा आहे म्हणून ओळखलं? हो, चप्पल पिप्पल पाहिली. मग त्यानंतर काय घडलं नेमकं? त्याच्यानं मला इंगून नेलं या खंडाळा पोलीसवाले PI साहेबांना. मला तिथून सोडलं. मला गाडीत घेऊन जातो मी वापस. नेलंच नाही. मी स्वतः गाडी करून इंडिका करून मी माझ्या बायकोला, माझ्या मिळून यायला रातच्या 11 वाजता न्यायासाठी आलो. अच्छा, माझी गाडी मोटरसायकल तिथंच होती खंडाळा पोलीस स्टेशनच. मग सदर घटना ही घात आहे की अपघात आहे, तुम्हाला काय वाटते? सुपारी दिली पोराची. कोणी दिली असावी? ते चांगलं माहिती आहे साहेबाला पुऱ्याचे नाव आहे. अच्छा, काही पूर्व वैमनस्य किंवा काही पूर्व पार्श्वभूमी? काहीच नाही. भांडण बिंडण काही नाही. ती म्हणे पोराला गायकूप करतो म्हणे. तिने खरं करून दाखवलं त्या बाईनं. म्हणजे महिलेचा समावेश आहे का यामध्ये? हा. अच्छा, काही नाही. ती पण कशी ती आपल्या लेखासारखीच आहे, बहिणीसारखीच आहे. तसं काही नाही. म्हणजे कसं बाया भाऊ भांडण होतच असतात, नळा फिरवण्याच्या त्याच्यावर आमने सामने का नाही ना. अच्छा, बरं, आता जे आरोपी व्यक्ती आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक जी महिला आहे ती तुम्ही स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे. हो, बरोबर आहे. हो, हिंगोली शहराला. हिंगोली शहरातली आहे ती. ते दिला ताब्यात दिले यायच्या वासंबा पोलीस स्टेशन हावली करून दिलं तुम्ही आणून खंडाळा पोलीस स्टेशन. खंडाळा. हा. अच्छा, आणखी यामध्ये किती आरोपी असावे असं तुम्हाला वाटतं? त्या बाईने सांगलं, त्या साहेबाला, खंडाळा PI साहेब आहेत का, त्या साहेबाला सांगलं तर तिनं आम्हाला काहीच सांगलं नाही. अच्छा, तिनं आरोपीचे नाव सांगले. मोबाईल पाहिला, तिचा मोबाईल घेतला. मोबाईल टायपिंग होती, चॅट किती होती, रिकॉर्डिंग मी पाहिली ते. तर मला काय म्हणले, या बाईला त्याला देऊ नका म्हणे. त्या बाईंचं सांगलं म्हणे, या बाईला त्याला देऊ नका. त्या बाईला आणलं म्हणून काल आपल्याला खुलासा माहीत झाला. त्या महिलेला आणलं म्हणून. हा. बरं, महत्वाचं म्हणजे आता महिला मारेकरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हिंगोलीची आहे. हो. आणि घटना घडली समजा पुसद खंडाळा हद्दीमध्ये. नेमका हा संबंध कसा जुळला, नेमका काय आहे? नेमकं म्हणजे सर ऐकले का, ते पोलिसाची भांडण होती. बाई म्हणे पोराला गाव करतो. ती बाईला आणलं तो मी काल. ती बाई म्हणे 8 दिवसापासून पिक्चरच होते म्हणे. म्हणजे बाहेर गावचे माणसं आणली म्हणून. ते दुसरा एक माणसा पाहुणा आहे कांबळे म्हणून. ते मुलं हैदराबादची भाषा बोलू लागली, हे बोलू लागली. 3 जण होती. 2 पांढऱ्या शर्टावर, 1 लाल शर्टावर. कॅमेरामध्ये फोटो दिसले त्याचे. ते कॅमेरामॅन आणून दिला, त्याच्या हवाली केला. ते दुकानवाला इंगडी दारूवाला देऊ लागलो होतं. मी स्वतः काढून घेतला, साहेबाच्या हातात दिला. चेहरे क्लिअर दिसत म्हणून स्वतः तुम्ही पहा आणि आम्हाला कळवा आणि आम्हाला पाठवा म्हणलं. सध्या आता तुमच्या मुलाचा मृतदेह जे पुरलेला होता तो काढून तुमच्या ताब्यात देण्यात आलेला आहे, बरोबर ना? हो, दिला. आता याची अंत्यविधी तुम्ही कुठे करणार, कशा प्रकारे करणार? तर हिंगोलीमध्ये. तुमच्या गावी? गावी. हिंगोलीमध्ये. हो. पोलीस प्रशासनामार्फत तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य मिळालं? काहीच नाही सर. आम्ही गेलो, आम्ही इतके माणसं आले, 1000 माणसं आले. DSP पोलीस स्टेशनला होतो. तिथून आम्हाला पोराला कुठं मारलं, कुठं नाही, घटना कुठं झाली ती दाखवा. आम्ही तिथं पाहून आलो. पाहिल्याच्या बाद मग खंडाळा घाटला गेलो. तिथं त्या साहेबांना चपला पिपला, कपडे फिपडे काय ते दाखवले. त्याच्यानंतर मग इथं आलो. नाही, तिथं नाही गेलो. DSP ऑफिसला इथं आणलं. सर नाही गाडी घेऊन खंडाळाची आली हे गाडीवाले, त्यांनी इथं आणलं. इथून काय केलं त्याने, मग ती गेली. अच्छा, मला DSP ऑफिसला जाऊ दिलं नाही.
तर संघचे पूर्वी आपल्या आलते 1000-2000 माणसं आमच्या गलीतली पण आमचे नातेवाईकच आहेत पूर्वी. पोलीस प्रशासनाला तुमची काय विनंती राहील या विषयासंदर्भात? त्याने काहीच आम्हाला सहकार्य नाही केलं सर. कोणता आरोपीला आरोपी पकडा बी नाही, काहीच नाही पकडलं. मी एक आरोपीला आणून दिलं, त्याने पैसे खाल्ले, काय खाल्ले ते त्याला माहिती. आरोपीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे का? हा 100%. नाही तर तिथं मारून फेकलं का, तिथं मारून फेकणार ते बी निकाल यात.